नमस्कार. संपादकीयमध्ये मी महेश तानके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीयमध्ये आजचा विषय आहे ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचं पानिपत. विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याचा रिझल्ट सुद्धा आलेला आहे. आपल्याला रिझल्ट सगळा माहिती झालेला आहे. महाविकास आघाडीचं ठाणे जिल्ह्यामध्ये पानिपत झालेलं आहे आणि महायुती ठाणे जिल्ह्यामध्ये अगदी वरच्या क्रमांकावर. त्यामध्ये महायुतीचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसतंय. आणि महाविकास आघाडीमधले जे काही घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांमध्ये काँग्रेस, त्याचबरोबर सगळ्यात जास्त जागा लढणारे शिवसेना, या दोन्ही पक्षांचं 100% पानिपत झाल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. महाविकास आघाडीनं एकूण ज्या काही ठाणे जिल्ह्यामध्ये 18 जागा होत्या, या 18 जागांमध्ये महाविकास आघाडीच्या वाट्याला फक्त 2 जागा आल्या आणि 16 जागा, तब्बल 16 जागा ह्या महायुतीनं जिंकलेल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचा जर विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने सुमारे 10 म्हणजे सर्वात जास्त जागा लढवल्या होत्या. 10 जागांपैकी एकही जागा ते जिंकू शकले नाहीत. काँग्रेसने सुद्धा 2 जागा म्हणजे भिवंडी पश्चिम आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर या 2 जागा लढवल्या. या दोन्ही जागांवर काँग्रेसचं पानिपत झालेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनी 5 जागा लढवल्या. 5 जागांपैकी फक्त जितेंद्र आव्हाड यांची मुंब्रा कळवा ही जागा राखण्यामध्ये त्यांना यश आलं. आणि आणखीन एक जागा जी आहे ती भिवंडी पूर्वची रईस शेख समाजवादी पक्ष यांनी ती राखलेली आहे. म्हणजे 3 पक्षांचा जर विचार केला तर 3 पक्षांमध्ये समाजवादी हा एक आणखीन मित्रपक्ष, छोटा पक्ष होता. परंतु 3 पक्षांचा जर विचार केला तर 18 पैकी फक्त 1 जागा मिळाली आहे आणि एकूण 2 जागा म्हणजे समाजवादी पार्टीची मिळून 2 जागा, अशा पद्धतीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं ठाणे जिल्ह्यामध्ये 100% पानिपत झाल्याचं दिसतंय. एक जितेंद्र आव्हाड यांची जर जागा सोडली तर मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला अपयश आल्याचं आपल्याला या विधानसभा मतदारसंघामध्ये दिसेल. अगदी ठाणे जिल्हा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आणि एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली आहे, त्यांना आम्ही धडा शिकवणार, त्यांना गद्दारीची जागा दाखवणार, अशा पद्धतीची वल्गना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर चित्र बघितलं तर स्पष्टपणे एकनाथ शिंदे हेच वरचढ झाल्याचं दिसतंय आणि ठाणे जिल्हा त्यांनी शाबूत राखलेला आहे. हे या ठिकाणी एकूण जो रिझल्ट आहे त्या रिझल्टच्या माध्यमातून आपल्याला दिसेल. एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये जे काही भाषा शिवसैनिकांनी वापरली, शिवसैनिकांनी म्हणण्यापेक्षा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जी वापरली, त्याचा खरं म्हणजे असं वाटलं होतं की या ठिकाणी एकनाथ शिंदेचा पराभव होईल, एकनाथ शिंदेना 2-4 जागा सोडल्या तर जागा मिळणार नाहीत. मात्र या ठिकाणी बघितलं असेल की शिंदे शिवसेनेच्या जागा निवडून आलेल्या आहेत आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची एकही जागा निवडून आली नाही. त्याच्यामुळे जनतेच्या दरबारामध्ये ज्यावेळी न्यायालयामध्ये निकाल लागला आणि न्यायालयामध्ये शिवसेना चिन्ह आणि शिवसेनेचा पक्ष ही दोन्ही नाव आणि पक्ष हे दोन्ही जेव्हा एकनाथ शिंदेला मिळाले त्यावेळी न्यायालयामध्ये जरी आम्ही हारलो असलो तरी जनतेच्या दरबारामध्ये आम्हाला विजय मिळेल, अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील, आदित्य ठाकरे असतील आणि त्यांचे इतर जे काही नेते असतील यांनी केलं होतं. आणि जनतेच्या दरबारामध्ये 100% गद्दारांना आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य या लोकांकडून झालं होतं. मात्र ते वक्तव्य लोकांनी मनावर घेतलेलं दिसत नाही, शिवसैनिकांनी मनावर घेतलेलं दिसत नाही. खरं म्हणजे शिवसेना बोलल्यानंतर, ठाणे जिल्हा बोलल्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला हे समीकरण अगदी आनंद दिघेंपासून होतं. मात्र त्यानंतर जी फूट पडली त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं वातावरण दाखवलं जात होतं की शिवसेनेचे नेते जरी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले असले तरी शिवसैनिक मात्र जैसे थे आहे आणि तो उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. मात्र ते जे चित्र रंगवलं होतं ते 23 तारखेला ज्या काही मतमोजणी झाली त्याच्यामधून चित्र स्पष्टपणे पुसून गेलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत केवळ नेते नव्हे तर शिवसैनिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गेल्याचं मतदानाच्या आकडेवारीवरून आणि एकूण आलेले जे काही उमेदवार निवडून आले त्यावरून स्पष्ट होतंय. आणि या सगळ्या घडामोडीचा विचार जर केला तर अगदी सहजपणे असं वाटत होतं की ज्या जागा ठाकरे गट जिंकेल त्या जागा सुद्धा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना फाईट झाली, शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना जी फाईट झाली त्या सर्व ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा विजय झाल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे शिवसैनिकांनीच
आपल्या उद्धव ठाकरे यांचे उमेदवार स्वीकारलेले नाहीत हे दिसतंय. त्यांनी एकनाथ शिंदे यांना पसंत केल्याचं या मतदानाच्या आकडेवारीवरून आणि विजय झालेल्या उमेदवारांवरून एकंदरीत दिसत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये दुसरा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची एक जागा जर सोडली म्हणजे जिथे जितेंद्र आव्हाड यांची जागा 100% वाटत होतं की ती जिंकेलच. मात्र ती जागा सोडल्यानंतर आणखीन 1-2 जागा त्यांना मिळतील असं वाटलं होतं. मात्र त्याही ठिकाणी त्यांचा सपशेल पराभव झाला. त्यांना केवळ जितेंद्र आव्हाड यांची जागा जिंकता आली. जी जागा मुरबाड आणि शहापूर या प्रतिष्ठेची बनवली होत्या या जागा सुद्धा त्यांना जिंकता आल्या नाही. उल्हासनगर मध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला. भारतीय जनता पार्टीने कलानी यांचा पराभव केला. त्याच्यामुळे एकूण ज्या काही 5 जागा लढवल्या होत्या त्यातल्या फक्त 1 जागा ते निवडू शकले. म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं आमदारकीचा जर हिशोब केला तर अस्तित्व फक्त 1 आमदार शिल्लक राहिलेला आहे. त्याचबरोबर शिवसेनेचं तर एकही आमदार निवडून आलेला नाही. काँग्रेसने 2 जागा लढवल्या. या दोन्ही जागांच्यावर त्यांचा पराभव झाला. मीरा भाईंदर या ठिकाणी मुजफ्फर हुसेन जे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी निवडणूक लढवली. त्याचबरोबर भिवंडी पश्चिममध्ये दयानंद चोरगे हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते, त्यांनी निवडणूक लढवली. मात्र त्यांनाही फार मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. त्याच्यामुळे काँग्रेसचं अस्तित्व सुद्धा आधीच त्यांना जागा 2 मिळाल्या होत्या आणि त्या दोन्ही जागा त्यांनी गमावल्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं अस्तित्व या विधानसभेचा जर विचार केला तर शून्य झालेला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सोबतच मनसे सुद्धा स्वतंत्रपणे लढली. मनसेने सुद्धा अनेक ठिकाणी म्हणजे जवळजवळ सर्वच ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले होते. मात्र असं असताना सुद्धा मनसेला सुद्धा एकही जागा या ठिकाणी मिळालेली नाही. मनसेचं सुद्धा पानिपत झालेलं आहे. मुळात मनसेची महाराष्ट्रामधून एक जी जागा होती ती कल्याण ग्रामीणची राजू पाटील यांची होती. राजू पाटलांचा सुद्धा पराभव झाला आणि त्या ठिकाणी शिंदे सेनेचे मोरे हे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं पानिपत झालेलं आहे तशाच पद्धतीनं मनसेचं सुद्धा 100% पानिपत झालेलं आहे. आणि महाविकास आघाडीनं मात्र आपला वरचष्मा दाखवलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीच्या जागा मिळाल्या. अगदी अजित पवार गटाचं काहीच अस्तित्व नाही असं सगळे सांगत होते. अजित पवार यांच्यासोबत कार्यकर्ते गेले नाहीत, कार्यकर्ते शरद पवारांच्या सोबत आहेत असं सांगितलं जात असलं तरी सुद्धा याही ठिकाणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची जी जागा होती ती जागा जिंकण्यामध्ये अजित पवार गटाला यश आलेलं आहे. शहापूरची दौलत दरोडा जे विद्यमान आमदार होते त्या विद्यमान आमदार दौलत दरोडांनी ही जागा राखलेली आहे. त्याच्यामुळे अजित पवार गटाचं अस्तित्व सुद्धा पुन्हा एकदा ठळक दिसून येत आहे. त्यांनी 1 जागा जी लढवली आणि 1 जागा ते जिंकून आलेले आहेत ठाणे ग्रामीणचा जर विचार केला तर. आणि त्यांची जी जागा होती ती राखण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचा पानिपत झाला असं म्हणता येणार नाही. त्यांनी 1 जागा लढवली होती, ती जागा त्यांच्या ताब्यामध्ये आल्यामुळे या ठिकाणी त्यांचंही अस्तित्व टिकलेलं आहे. म्हणजे महाविकास आघाडीचं अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे. आणि महायुतीमधले जे काही 3 घटक पक्ष आहेत तिन्ही घटक पक्षांचे आमदार निवडून आलेले आहेत. म्हणजे राष्ट्रवादीचे दौलत दरोडा निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर शिंदे शिवसेनेचे जेवढे काही आमदार होते ते निवडून आलेले आहेत, उमेदवार निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे काही विद्यमान आमदार होते ते सुद्धा निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा ठाणे जिल्ह्यामध्ये आगेकूच करण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून केलेलं आहे. याचा दूरगामी पण म्हणता येणार नाही, कारण या निवडणुका संपलेल्या आहेत. आता नवीन सरकार येणार आहे आणि हे नवीन सरकार आल्यानंतर तातडीनं या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती अत्यंत वेगानं धावेल अशा पद्धतीचं चित्र आहे, कारण माहोल त्यांच्या बाजून तयार झालेला आहे. आणि हा माहोल आपल्या बाजून असतानाच ते निवडणुका घेतील आणि त्यातून त्या जो माहोल आहे तो कॅश करण्याचा प्रयत्न ते करतील हे यावरून दिसतंय. मात्र महाविकास आघाडीचा अत्यंत दुर्दैवी असा पराभव झालेला आहे आणि या पराभवाच्या माध्यमातून कशा पद्धतीने ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जातील हेही या ठिकाणी आगामी काळामध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र नैराश्याच्या छायेमध्ये महाविकास आघाडी आहे हे सांगायला वेगळ्या पंचांगाची गरज लागणार नाही. नमस्कार, मी धनश्री पाठारे. तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.